जय जय रघुवीर स्वामी समर्थ. ग्रहांच्या राशी परिवर्तनामुळे सप्टेंबर महिन्यात या 3 राशींच्या लोकांना मिळणार बक्कळ पैसा. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक महिन्यात काही ग्रहांचे राशी परिवर्तन होते. त्याचा शुभ किंवा अशुभ प्रभाव 12 राशींपैकी काही राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. बऱ्याचदा एकापेक्षा जास्त ग्रह एकाच राशीत एकत्र उपस्थित असतात, ज्यामुळे त्या राशीत शुभ योग निर्माण होतात. सप्टेंबर महिन्यातही काही ग्रहांचे राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन देखील होणार आहे. पंचांगानुसार सध्या शनी आपल्या मूळ त्रिकोण कुंभ राशीत विराजमान असून तो 4 सप्टेंबर रोजी बुध ग्रह सिंह राशीत प्रवेश करणार आहे. बुध 23 सप्टेंबर रोजी कन्या राशीत प्रवेश करेल. तसेच ग्रहांचा राजा सूर्य 16 सप्टेंबर रोजी कन्या राशीत प्रवेश करेल. तसेच कन्या राशीत 25 ऑगस्टपासून शुक्र ग्रह देखील विराजमान असून 2023 पासून केतू ग्रह देखील कन्या राशीत उपस्थित आहे. त्यामुळे कन्या राशीत काही काळ हे 4ही ग्रह एकत्र आल्याने चतुर्ग्रही योग निर्माण होईल, ज्याच्या प्रभावाने काही राशींच्या व्यक्तींना त्याचे लाभदायक परिणाम पाहायला मिळतील. तसेच 13 सप्टेंबर रोजी सूर्य उत्तरा फाल्गुनी नक्षत्रामध्ये प्रवेश करणार आहे. ग्रहांचे नक्षत्र परिवर्तन आणि राशी परिवर्तन काही राशींच्या व्यक्तींसाठी लाभदायी सिद्ध होईल. त्या अगोदर आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. चला तर मग बघूया आजच्या 3 भाग्यवान राशी. तर पहिली भाग्यवान राशी आहे मित्रांनो मकर राशी. सप्टेंबर महिन्यातील राशी परिवर्तन खूप सकारात्मक बदल घडवून आणणारे असेल. या काळात अनेक चांगले बदल तुमच्या आयुष्यात होतील. तुमच्यावर सूर्याचा प्रभाव अधिक असेल, त्यामुळे मान सन्मानात वाढ होईल. नोकरी व्यवसायात प्रगती होईल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. अडकलेले पैसा परत मिळतील. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. या महिन्यात शनीची देखील तुमच्यावर शुभ दृष्टी असेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. आनंदी वार्ता कळतील. श्री गणेश सांगतात तुमच्या कष्टाचं चीज होईल आणि तुमच्या क्षेत्रात प्रगतीची चिन्ह आहेत. एखादं महत्त्वाचं काम पूर्ण करा आणि वरिष्ठ तसेच सहकाऱ्यांवर तुमची छाप पडेल. मेहनत आणि कष्टाचं फळ मिळेल. आरोग्य उत्तम राहील. तुम्हाला ताजतवानं आणि छान वाटेल. मानसिक शांतता अनुभवाल. जुना मित्र किंवा नातेवाईक भेटतील, त्यामुळे आनंद होईल. मित्रमैत्रिणी कुटुंबांबरोबर वेळ घालवायला वेळ मिळेल, त्यामुळे तुमचं नातं घट्ट होईल. आर्थिक परिस्थिती सुधारेल. गुंतवणुकीसाठीचा दिवस चांगला आहे, मात्र पूर्ण विचार करूनच निर्णय घ्या. आर्थिक बाबतीत प्रगती होईल. मनातील योजना पार पाडता येणार आहेत. तशी काही आर्थिक तरतूद होणार आहे. आर्थिक कामात चांगले यश लाभेल. नोकरी व्यापारात कामाचा विस्तार वाढणार आहे. संततीकडून काही चांगल्या गोष्टी प्राप्त होतील. बौद्धिक प्रगती पाहून समाधान लाभेल. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. तर या राशीसाठी भाग्यांक आहे मित्रांनो 13 आणि भाग्यरंग आहे हिरवा. दुसरी भाग्यवान राशी आहे मित्रांनो कुंभ राशी. कुंभ राशीच्या व्यक्तींना सप्टेंबर महिन्यातील ग्रहांचे राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन खूप लाभदायी ठरेल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. ग्रहांच्या शुभ स्थितीमुळे कुटुंबातील वादविवाद मिटतील. तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. या काळात तुम्हाला भाग्याची साथ चांगली मिळेल. वडिलोपार्जित संपत्तीचा फायदा होईल. नव्या नोकरीची ऑफर मिळेल. तुमच्या सुखसुविधांमध्ये वाढ होईल. प्रगती करण्याची संधी मिळेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. बँक बॅलन्स वाढेल. श्री गणेश सांगतात ग्रहमान शुभ संकेत देणारा आहे. अनेक संधींची दारं तुमच्यासाठी उघडतील. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचं फळ आणि कष्टाचं फळ मिळेल. वरिष्ठ तुमच्या कामावर खुश होतील आणि नव्या संधी देतील. व्यवसायासाठी दिवस फलदायी आहे. नवीन करार किंवा भागीदारी घडेल. आर्थिक परिस्थिती सुधारेल.
जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल. कुटुंबासोबत छान वेळ घालवाल. एखादा कार्यक्रमाला हजेरी लावाल. जोडीदाराबरोबर नात्यात गोडवा राहील. तुमच्या नात्यातील प्रेम आणि समंजसपणा वाढेल. आरोग्य चांगलं राहील. मात्र खाण्याच्या बाबतीत संतुलन राखा. आनंदीदायी वातावरण राहील. व्यापारात वेळेवर निर्णय घेतलेले फायदेशीर ठरतील. भागीदारीत अपेक्षित लाभाचे योग आहेत. योग्य संधी चालून येतील. घर खरेदीची शक्यता आहे. कुटुंबातील वातावरण उत्साही राहणार आहे. जुने मित्र सहकारी भेटतील. स्थावर मालमत्ता संपत्तीचे प्रश्न मार्गी लागतील. स्वसंपादित धनाचा उपभोग घ्याल. तर या राशीसाठी भाग्यांक आहे मित्रांनो 5 आणि भाग्यरंग आहे निळा. तर तिसरी आणि शेवटची भाग्यवान राशी आहे मित्रांनो मीन राशी. मीन राशींच्या व्यक्तींनाही सप्टेंबर महिन्यातील राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन अत्यंत शुभ फळ देणारे ठरेल. या काळात तुम्हाला हवं ते मिळवाल. तुमच्या आर्थिक समस्या दूर होतील. तुमची अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख समृद्धी वाढेल. कुटुंबियांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. सरकारी कामात येणारे अडथळे दूर होतील. भाग्याची पुरेपूर साथ मिळेल. मानसिक तणाव दूर होण्यास मदत होईल. विद्यार्थ्यांना चांगली संधी प्राप्त होतील. श्री गणेश सांगतात सर्वसाधारण असेल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी समन्वय राखण्यात अडचणी येतील. शांतपणे काम करा. वाद टाळा. आर्थिक परिस्थितीत फारसा बदल होणार नाही, पण अनावश्यक खर्च टाळा. आज आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. नियमित व्यायाम करा आणि संतुलित आहाराकडे लक्ष द्या. मानसिक ताणतणाव टाळण्यासाठी योग प्राणायाम यांची मदत घ्या. कौटुंबिक जीवनात किरकोळ वाद संभावतात, पण संयम आणि समजुतीने ते सोडवता येतील. प्रियजनांबरोबर वेळ घालवा. त्यांच्या भावना समजून घ्या. प्रेमाच्या बाबतीत दिवस सर्वदा साधारण असेल. कौटुंबिक सुख मिळेल. जोडीदाराचे सहकार्यही उत्तम मिळेल. आनंदी राहाल. वाहन, घर खरेदी विक्रीच्या व्यवहारात फायदा होईल. कुटुंबातील वरिष्ठ सदस्यांकडून स्नेह प्राप्त होईल. व्यापार उद्योग तेजीत राहतील. नावलौकिक वाढेल. विद्याभ्यासात प्रगती कराल. कला क्षेत्रातील व्यक्तींना लाभ होईल. कौटुंबिक सौख्य व जोडीदाराच्या आरोग्यांकडे लक्ष द्या. तर या राशीसाठी भाग्यवान आहे मित्रांनो 7 आणि भाग्यरंग आहे मित्रांनो काळा. तर मित्रांनो या होत्या आजच्या 3 भाग्यवान राशी. तर मित्रांनो आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. भाग्यवान ठरसाल.